बालमित्रांनो, आपण आतापर्यंत कृष्णाच्या छान छान गोष्टी ऐकतोय. याच्या आधी आपण बघितलं की बलराम आणि बलरामाचे सवंगडी म्हणजे कृष्णाचे सवंगडी हे त्यांच्या दोघांचं भांडण झालं म्हणून ते सगळे यशोदा मातेकडे आले आणि त्यांनी खोटीच तक्रार केली की कृष्णा माती खातो म्हणून. आणि जेव्हा मातेला काळजी वाटली म्हणून ती कृष्णाजवळ गेली आणि तिने सांगितलं की तू माती खाल्ली आहे का. तो दयावया करून अगदी हे करून मातेला सांगतो की माते मी नाही माती खाल्ली, माते मी खरंच नाही माती खाल्ली. आणि असा दिनवानेपणे बोलतो तरी पण यशोदा माता म्हणते की थांब मला तुझं तोंड उघडून दाखव मुख. आणि मग जेव्हा कृष्ण त्याचं तोंड मोठं म्हणजे आ करतो आणि तेव्हा यशोदा मातेला सगळं त्याचं विश्वरूप दर्शन दिसतं. आणि नंतर पुढची गोष्ट आजची आहे उखळबंधन. अशीच यशोदा माता एकदा आपल्या तिच्या दासदासी दुसऱ्या कामात व्यस्त असतात म्हणून यशोदा मातेला वाटते की आज आपणच दही घुसळावं, लोणी काढावं म्हणून ती दही घुसळायला जाते. आणि तिथे कृष्ण धावत 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 तिच्याकडे येतो आणि मग ती त्याचं बालरूपाला आकर्षित होते म्हणून ती त्या आपल्या कानाला हातातलं काम सोडून दूध पाजायला घेते. आणि कृष्णा जेव्हा भगवंत जेव्हा कृष्ण जेव्हा दूध पितो तेव्हा ती त्याला निहाळते, त्याचं सौंदर्य, त्याचं सुंदर रूप. आणि मग त्याला दूध पाजत असताना तिचं अचानक चुलीकडे लक्ष जातं आणि चुलीवर दूध तापायला ठेवलेलं असतं, ते उलटू जायला लागतं. म्हणून ती काय करते आपल्या कृष्णाला आपल्या मांडीवरून खाली उतरवते आणि धावत धावत ती चुलीकडे जाते आणि चुलीवरचं दूध ती खाली उतरवते. आणि हा प्रकार बघून कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि कृष्ण म्हणतो मातेने मला दूध पाजताना अशा अवस्थेत सोडून गेली. आणि म्हणून मग हा कृष्ण काय करतो की कुठेतरी दूर लपून राहतो. आणि मग जेव्हा यशोदा बघते अरे कान्हा आत्ता होता आणि कुठे गेला म्हणून ती त्या कृष्णाला शोधते आणि तो एका कोपऱ्यामध्ये लपून बसलेला असतो. एक उखळ असतं उलटं ठेवलेलं आणि त्या उखळावर तो लपून बसलेला असतो. आणि मग यशोदा मातेला असं वाटतं की अरे हा तर इथे लपून बसलेला आहे. आणि म्हणून मग आता कृष्ण काय करतो ती जेव्हा दूध उतरायला जातो तेव्हा कृष्णाला खूप वाईट वाटतं की माता आपल्याला अशा स्थितीत ठेवून गेली. त्याला खूप राग येतो म्हणून तो काय करतो जे ती यशोदा माता ज्या मडक्यामध्ये लोणी काढत असते ती लोण्याचं मडकंच तो फोडून टाकतो. आणि मग यशोदा माता जेव्हा पाहते की अरे लोण्याचं मडकंच फोडलेलं आहे, हे कानाचंच काम आहे आणि आता हे कलाकृत्य केल्यानंतर आता हा कुठे लपून बसला बरं म्हणून ती त्याच्या शोधात जाते. तेव्हा हा उखडावर जाऊन गपचूप बसलेला असतो कारण त्याला भीती वाटते की आता मी मडकं फोडलं आहे, मी सगळं लोणी सांडलेलं आहे, माकडांना खायला दिलेलं आहे आणि आता मला मारेल. पराक्रम केला का तुम्ही पण असेच घाबरता ना, तसाच कान्हा पण घाबरला होता. आणि म्हणून तो उकड्यावर जाऊन लपून बसला. त्याला वाटलं आपल्याला आता कोणीच दिसणार नाही, मातेला पण दिसणार नाही. पण यशोदा मातेने त्याला शोधलं आणि तिला पण मग लटका राग आला. तिला असं वाटलं आता याने माझं मडकं लोण्याचं फोडलं, आता याला शिक्षा करायलाच पाहिजे. म्हणून ती काय करते दोरी घेऊन येते आणि दोरी घेऊन ती म्हणते थांब आता तू माझं ऐकत नाही, मला त्रास देतो, लोण्याचं मडकं फोडतो, मी तुला उखड्याला बांधते. आणि तिला काय माहिती की हे संपूर्ण पालनहार माझ्या उदरात माझ्या पोटी जन्माला आलेले आहे आणि त्याला मी लहानाचं मोठं करते. पण ती सगळं विसरून जाते आणि तिला तिचं सुंदर बालक वाटतं. आणि म्हणून ते खोडकर पणा कमी करण्यासाठी ती त्याला दोरीला उखड्याला बांधायला बघते. पण सगळ्या घरातल्या दोऱ्या आणतात तरी ते कधी 2 बोटं कमी कधी जास्त असंच होत राहतं. आणि मग शेवटी ती कृष्णालाच तिच्याकडे पाहून ती दमून जाते प्रयत्न करून करून आणि तिच्यावर दया येते. आणि मग कृष्ण काय करतो की स्वतःलाच त्या उखड्यासोबत बांधून घेतो. आणि मग यशोदा माता परत ती तिच्या कामाला लागते आणि त्याला सांगते की तू आता इथेच राहा माझे सगळे काम आटपेपर्यंत. आणि असा हा कृष्ण जेव्हा तिथे बांधतो तेव्हा याला पण लहर येते आणि तो काय करतो त्या उखडासहित
तिथे 2 झाडं असतात आणि ते अर्जुनाचे झाड असतात आणि ते झाड कोण असतं माहिती आहे? ब्रह्मदेवाचे मुलं 2 आणि त्यांना उत्शाप भेटलेला असतो, की जेव्हा भगवंताचं दर्शन होईल तेव्हा तुम्ही पुन्हा मूळ रूपामध्ये याल. आणि मग कृष्णाला ते आठवतं आणि कृष्ण त्या झाडाचं उखळ दोन्ही झाडामधून काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्या उखळाच्या याच्यामुळे स्पर्शामुळे ते दोन्ही झाडं कोलमडून पडतात आणि खूप मोठा आवाज येतो आणि म्हणून ही धावत धावत तिथे येते आणि बघते तर काय मोठी मोठी 2 झाडं त्या उखडाच्या बंधनमुळे दोन्ही झाडाच्या मध्ये तो ओढत असताना ती पडलेली आहे आणि कृष्ण तिथे भयभीत होऊन उभा आहे आणि म्हणून ती पटकन आपल्या कृष्णाला जवळ घेते, त्याचे कान फुंकते, त्याची दृष्ट काढते आणि ते जे 2 ब्रह्मदेवाचे पुत्र असतात ते मुक्त होतात त्यांच्या शापामधून आणि ते ब्रह्मलोकात जातात. असा कृष्ण आणि असा नटखट कृष्ण आणि त्या यशोदा माता अशीच आपण छान छान त्याच्या गोष्टी बघू आणि त्याचा गोष्टीचा आनंद घेऊ. आता आपण भेटू पुढच्या गोष्टीमध्ये.